नमस्कार, मी प्रेम मुंडाफळे. आपण बघत आहात जनता की मीडिया न्यूज चॅनल मध्ये आपला स्वागत आहे. आज बघूया एक नजर. सक्रिय उमेदवार महिलांमधून आज काँग्रेसच्या ज्या आपल्या समोर आहे आपल्या समोर सांगतील. माझा या वेळेला फर्स्ट टाइम. नमस्कार, माझं नाव ललिता अनिल कोरटकर आहे. जय भीम, जय शिवराय, जय रोहिदास. आता आम्हाला इथे समस्या भरपूर आहे. त्या समस्येचं ज्या समस्या आहे त्याचं निराकरण करायचं आहे. आणि मी पहिल्यांदाच इथे आता हेच होती, महिला गृहिणीच होती, पण आता मी राजकारणात यासाठी उतरले. मला जनसेवा करायची आहे लोकांची, यासाठी मी याच्यात राजकारणात आलेली आहे. आणि नागरिकांच्या ज्या काही समस्या आहे त्या दूर, या वार्डातली 10 नंबर वार्डमधली ज्या काही समस्या आहेत त्या मला सोडवण्याची संधी मिळाली आहे. त्या संधीचा आता मला या समस्या सोडून गोल्ड चान्स करायचा आहे. आणि प्रत्येकाच्या ज्या ज्या काही समस्या असतील मी त्यांना समस्या सोडवण्याचा प्रयत्न करीन. या समस्यावरून तुम्हाला असा कोणता विकास जे आहे जे दिसत नाही? याआधी भाजपची सत्ता होती तुमच्या प्रभागामध्ये, असा कोणता विकास आहे जो अपूर्व विकास बाकी आहे? तुम्ही निवडून आला, कोणता विकास पूर्ण करणार आहे? या प्रभागामध्ये वार्ड नंबर 10 मध्ये गटर लाईनची खूप मोठी समस्या आहे. गटर लाईनच्या समस्या कुठे त्यांनी म्हणजे नियोजन आहे ना, ते नियोजन व्यवस्थित नाही केलेलं आहे. रोड त्यांनी टाकून दिले म्हणजे करायचं होतं त्यांना. आणि त्यांनी रोड असे केले की पाणी नाही, गटर लाईन नाही आहे तिथे. अंगणवाडीची ही खूप मोठी समस्या म्हणजे अंगणवाडीची आहे. अंगणवाडी मुलांना, लहान मुलं आहेत, त्यांना शिक्षणाची इथे सोय नाही आहे. प्राथमिक उपचार केंद्र नाही आहे इथे. मी जर इथे निवडून आली तर अंगणवाडी, प्राथमिक उपचार केंद्र, गटर लाईन, रोड, या समस्याचं मी निराकरण करेन, एवढेच मी आश्वासन देते. तुम्ही महिला म्हणून जे उमेदवार झालेले आहे, महिलांसाठी सशक्तीकरणासाठी तुम्ही काय योजना राबवणार आहेत? कसा प्रकारे तुम्ही त्यांना न्याय मिळवून देणार आहात? महिलांना सक्षम करण्यासाठी आम्ही बचत गटा थ्रू 15 एका महिन्याची कॅम्प राबवू महिलांना सक्षम करण्यासाठी. आणि कॅम्प थ्रू रोजगार देऊ, आर्थिक विकासासाठी त्यांना सक्षम करू. जय रोहिदास, जय भीम, जय शिवराय. माझं नाव अनिल कोरटकर. माझी पत्नी यासाठी राजकारणात उतरवली आहे की सामाजिक समस्या बऱ्याच माझ्या लक्षात आल्या आहे. जसे का इकडे गटर लाईन नाही, शाळा नाही, अंगणवाडी नाही, आरोग्य केंद्र नाही, प्राथमिक आरोग्य केंद्र नाही, आणि बरेच अशा काही समस्या आहे. रोजगार नाही आहे. ह्या समस्या, आता एवढं मोठं क्षेत्र आहे नगरपंचायत बहादुरा, ते नागपूरलाच लागून आहे लगे. आणि या क्षेत्रामध्ये बरेच सत्ताधारी भाजपाची सत्ता आहे. आणि त्यांनी कोणते रोजगार नाही आणले. इकडे इंडस्ट्री नाही, काहीच नाही. लोकांच्या इकडे रोजगाराची काहीच संधी नाही. त्यासाठी सरकारने रोजगाराची व्यवस्था केली पाहिजे आणि रोजगार मिळाला पाहिजे. त्यासाठी काही मोठे इथं हे इंडस्ट्र्या किंवा मोठे प्लांट इथं तयार केले पाहिजे, जेणेकरून या नागपुरातील बहादुरा नगर पंचायत येथील लोकांना रोजगार उपलब्ध झाला पाहिजे. असे काही कदम उचलले पाहिजे. नागरिकांना काय आवाहन करणार, काय समजदार नागरिकांना आम्ही एकच आवाहन करतो, आतापर्यंत इकडे कोणतेच कामं झालेले नाही. सगळे नियोजन पद्धतीने कोणतेच कामं झाले नाही. रोड टाकून दिले आणि ते एकामेकाचे भांडणं लावून दिले आहे. ना गटर लाईन केली आहे, ना शोअर लाईन केली आहे. कोणत्याच प्रकारच्या यांनी नियोजन पद्धतीनं कोणतेच कामं केले नाही. आणि यांनी धरले टाकले आपल्या मतानं. कोणते इंजिनियर आणले, कोणते कर्मचारी आणले का ज्यांना प्रॉपर ते हे नाही करता आलं, म्हणजे बरोबर टाकता नाही आले. आणि यांनी जे कामं केले ते कसे बेडअप काम केले आहे. यांनी क्वालिटी नाही त्या कामाची. आणि एक नंबरचं त्याच्यात खूप मोठं करप्शन झालं आहे. ते महिला तुमची उमेदवार झालेली आहे, ललिता कोरटकर, यांच्याविषयी काय बोलणार? पहिले उमेदवार आहेत ते चांगल्या पद्धतीने उमेदवार विचारलं. आणि मी असं म्हणतो की आमच्या वार्डातले रस्ते वगैरे नाही, नाल्या वगैरे नाही,
आणि अजून बरोबर रस्ते नाही झालेले आहेत आणि नाले वगैरे नाही झाले आहेत आणि त्याच्यात आम्हाला असमाधान वाटत आहे. बस एवढं. माझं नाव प्रथमेश अनिल कोरटकर. माझी आई वॉर्ड नंबर 10 मधून इथून उमेदवारी भेटली आहे काँग्रेस पक्षाकडून. आम्हाला आमच्या वॉर्डातले जे काही मुलं आहे, युवा पिढी आहे, त्यांना सुशिक्षित करायचं आहे. कारण आमच्या वॉर्डात आतापर्यंत मम्मी सांगितलं की लहान मुलांसाठी बालवाडी नाही आहे. लहान मुलांचं ठीक आहे, सोबत आम्हाला जे मोठे मुलं आहे त्यांचं पण पाहायचं आहे. जे 10वी झाले, 12वी झाले, 10वी नंतर कोणत्या मुलांना का कळायला पाहिजे हे अजूनपर्यंत कळत नाही. अजून 12वी झाल्यानंतर मुलांना कुठे कोणती फील्ड प्रेफर करायला पाहिजे शिकासाठी ते नाही समजत. अजून वाचनालय खूप मोठा, सर्वात मोठा मुद्दा आहे. एवढा मोठा बहादुरा नगरपंचायत क्षेत्र आहे, इथे एकही वाचनालय नाही. वाचनालय कारण मुलांसाठी जोपर्यंत वाचनालयात कोणता मुलगा बसत नाही, त्याच्या डोक्यात कोणत्या गोष्टी घुसत नाही, तोपर्यंत त्याला समजत नाही की कोणती सरकार का करत आहे आपल्यासाठी. ठीक आहे. माझं नाव संकेत वनस्कर आणि इथे मी माझ्या मामीच्या प्रचारासाठी आलेलो आहे आणि इथल्या मी समस्या जाणून घेतल्या. जेव्हा लोकांना मिळालो, लोकांमध्ये जनआक्रोश खूप आहे. भाजपाने कोणतेही काम केले नसल्यामुळे इथचे लोक खूप नाराज आहे आणि आम्हाला असं समजलं की इथच्या लोकांचा काही विकास नाही झाल्यामुळे त्यांना आता नवीन चेहरा हवा आहे. तर त्याकरता यावेळेस ते बदल घडवून आणण्यास इच्छितात. असं तुम्ही खबर बघत राहा जनता की मीडिया न्यूज चॅनलमध्ये. धन्यवाद. आमचं चॅनल